तुम्ही कधी आला ग? कोणीतरी कुणाच्या तरी विचारात हरवलं होतं ना तवा. कोण हरवलं होतं? काय माहित कोण? प्रेमात पडलं की असं हरवायला होतं असं ऐकलंय. ए शितले, तो अक्षय कुमार काय ग? हा? काय तुझं काय चाललंय? माझं कुठं काय? काय नाही. वय का? मग एवढं कुणाच्या विचारात हरवली होती? नाही कुठं काय? ए शितले, आम्हाला कळवू नकोस हा. सांग की काय काय झालं ते. काय कुठं काय झालंय अजून? सांग की शितले, मैत्रीण आहेस का नाही? अगं पण काय झालंच नाही तर काय सांगू? शितले, उगाच भाव खाऊ नकोस काय. सांग की. अगं खरंच काय झालं नाही तर? ए शितले, प्रपोज कोणी केलं? अजून प्रपोज झालाच नाही. मग काय मग? अगं म्हणजे असंच चालू आहे तुमचं? गपे. वन साइड आहे का काय? नाही त्याचं बी आहे की. तुला काय माहित? माहितीये मला. कसं माहित? इथं अजून प्रपोज बी केलं नाही म्हणजे कमिटमेंट बी नसेल. कमिटमेंट म्हणजे काय ग? अगं कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. अगं म्हणजे काय तेच विचारतीये. अगं हे म्हणजे काय? काय माहित? ए थांब, आपण मोबाईल वर सर्च करूया. हा, कमिटमेंट. हा, कमिटमेंट म्हणजे वचनबद्धता, बांधिलकी. हा, प्रेमात कमिटमेंट महत्वाची, नाहीतर त्या प्राजी सारखं व्हायचं. कोण प्राजी? गायकवाडाची, आपल्या वर्गातली. मग तिचं काय झालं? अगं तिचं आणि एका पोराचं चालू होतं. परवाच त्या पोराचं लग्न झालं. आयुष्यात मग प्राचीने काय केलं नाही वय? काय करणार, दोघांचं बी एकमेकांवर प्रेम होतं, पण कुणीच कुणाला प्रपोज केलं नाही म्हणजे कोणाचीच कमिटमेंट नाही. पण कमिटमेंट घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं असतंय ग? हे बघ, सगळ्यात आधी एकमेकांसमोर प्रेमाची कबुली द्यायला पाहिजे, नाहीतर तुला इकडे वाटायचं त्याचं प्रेम आहे तुझ्यावर आणि तिकडे दुसरंच कोणीतरी प्रपोज केलं तर? नाही तेव्हा म्हणणार नाही. चितले, असं तुला वाटतंय, पण तुला नाही माहित पोरं कशी असतात. पण त्यो तसा नाही तरी. तुला काय माहित तो कसा? अगं आता बघितल्यावर कळतंय की. तू कशाला त्याच्याकडे बघतेस? बर बाई, नाही बघत. त्या दिवशी एकदाच बघितलं होतं. ए थांबा, मुद्दा काय आहे? कमिटमेंट दिलीये का कोणी कोणाला कमिटमेंट? नाही. तर प्रपोज केल्यानंतर मी तुझ्याशी लग्न करीन अशी कमिटमेंट घे त्याच्याकडनं, म्हणजे वचन घे त्याच्याकडनं. पण घ्यायलाच लागते वय. नाही घेतली तर नाही चालत. चालतंय की, दुसरी कोणीतरी घेईल आणि मग करेल त्याच्याशी लग्न. होय. गप तू. मी गप्पच आहे ग, पण तू गप बसू नको. कमिटमेंट घ्या आधी. वय, नाहीतर त्या प्राजी सारखं रडत बसावं लागल तुला. नाही असं नाही होणार. काय ते ठरव आणि लवकर काय ते करा, नाहीतर त्या प्राजूला माहित बी नव्हतं त्याचं लग्न झालंय ते. लवकरात लवकर राजानं मला प्रपोज करायला पाहिजे, म्हणजे लवकर कमिटमेंट घेता येईल. कमिटमेंट लई महत्वाची आहे. घे. सूर्या, हाँ। आप खेल के दिखा.
अरे दाखवणारच आहे. अर्धा दाखव की. अरे सगळे सोंगटे घालून दाखवतो बघ. हा, चल बघू चल. हा थांबा बघ. काय खेळतोय आणि म्हणे सगळ्या सोंगट्या घालवणार. अर्धा की. अरे पुढच्या डावाला बघ. थांब आता मी जिंकणार ह्या वेळेस बघ. हा असं प्रत्येक वेळी म्हणतेस मीच जिंकणार आणि काय मारतेस. भैया 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 थांबा जाम्या सूर्या चल. टॅलेंट क्या हुआ भैया को ऐसा क्यों भड़क रहे. आम्हाला का मारलं. हा अरे भैयांचं डोकं आधीच ठिकाणावर नाही आणि तुम्ही त्यात दंगा उठवलाय. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं इथनं निघा. चल. भैया त्यांच्यावर कशाला राग काढताय तुम्ही. अरे मग काय करू. एक तर इथं आधीच काय सुधारणा झाले, त्यात त्यांचा गोंधळ. नक्की कुठं काय चुकतंय काहीच कळलं नाही. मला बी काहीच कळना. मला तर असं वाटतं ना जयश्री, डायरेक्ट त्या नानाच्या घरी जाऊ आणि शीतलचा हात मागावा. अण्णांनी नकार दिला म्हणजे शीतलच्या आणि तुमच्या लग्नाचे सगळे रस्ते बंद. मग आता काय करायचं तुम्हीच सांगा. काय बी करायच्या आधी पहिल्यांदा नीट विचार करायचा. तुम्ही करताना विचार होतंय का काय. काय होतंय का म्हणजे मी काय करायला गेले की शीतली सगळा उधळून लावते. काय करावं. अरे तू काय तोंड बघत उभा राहिलाय, काहीतरी आयडिया काढ. भैया तुम्ही तुमचे प्लॅन विसरताय. म्हणजे शीतलच्या घरच्यांना तुम्ही तुमच्या बाजूने करून घेणार होता. हं. त्याचं पुढं काय. आणि तो सौरभ त्याला मदत केली खरी, पण आता तुझं पुढं काय होणार. देरीवर. अरे आम्ही तर हा विचारच केला नव्हता. नाही म्हणजे मला बी कोण काय सांगल का. अहो जयश्री, शीतलच्या घरच्यांना आमच्या बाजूने करून घ्यायचं आमचं ठरले. कसं कसं हेच छोटी मोठी मदत करून. अहो त्या दिवशी काय झालं, कॉलेजवर गेलो होतो, तिकडं सौरभ भेटला. म्हणलं इकडं काय करतोय, तर म्हटलं कॉलेजची फी भरायला आलोय. मग आम्ही काय केलं, आमच्या खिशातनं पैसे दिले आणि त्याला खोटंच सांगितलं, म्हणजे नाटक केलं की आमच्या शब्दामुळे त्याची फी माफ झाली. हा आता सौरभची फी माफ केली म्हणून थोडी शीतलचा हात तुमच्या हातात देणार आहेत नाना. जयश्री, कधीतरी आमच्या पक्षात असल्यासारखं बोला की, का नेहमी विरोधी पक्षच. कसं आहे भैया, मला मुद्द्याचं बोलायला आवडतं. आणि तुम्ही सौरभची फी माफ केली तर एवढा काही मोठा तीर मारला हो.